जय. थोडं आता गीत संपादन करणं थोडं कमी करायचं आहे. मी तर विनंती करेन, संध्याकाळचं सत्र आहे आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा मॅच पाहायला मिळते आपल्याला दोन संघांदरम्यान. एके बाजूला आहे बल्ल्यानी तर दुसऱ्या बाजूला आहे मांडा. नक्कीच आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतंय शाकिब. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शाकिबाचा फिल्डर येतोय आणि झेल होईल का, परंतु झेल सुटतोय. मी तर म्हणेन एक मोठी चूक घडतीये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि एक मोठा विकेटचं पतन होता होता आता कुठेतरी वाचले गेले टीम बल्लानीसाठी आणि शाकिब ब्लॅक जीवनदान मिळालं इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मी तर म्हणेन एक इझी झेल बनवायचा होता परंतु तो झेल सुटला गेला आणि आता मात्र नक्कीच शाकिबाचा आत्मविश्वास दुगनावेल का पानजोग्य असणार आहे. गोलंदाजी मार्कवर दिंडा उर्फ अशोक पाहूयात सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र स्ट्रेट बॅटने खेळून काढलेला देखना फटका नक्कीच लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषा पलीकडे 4 धावन घेता. शाकिब याने आणि त्याच्यावर मोर करली होती 4 धावांची. पुन्हा एकदा शप्पल होऊन ऑन साइडला खेळण्याचा मानस दाखवला होता परंतु चेंडू काहीसा स्विंग न मिस होतोय आणि फलंदाजाला देखील बीट करतोय, जाऊन विसावतोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट चेंडूची सांगता होत्या. पुन्हा एकदा आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्लोअर वन टाइप चेंडू फेकण्यात आला होता अशोक दिंडा याच्या माध्यमातून आणि बीट करतोय पुन्हा एकदा शाकिबाला. आणि या डॉट चेंडूच्या साह्याने धावसंख्या आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावर. नक्कीच जर विचार केला अशोकचा तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळली परंतु नक्कीच शाकिबचा जो झेल सुटला येणाऱ्या 6 चेंडू मध्ये नक्कीच समजेल सर्वांना की त्या 6 चेंडूंचं महत्व. जो झेल झाला असता तो झेल मात्र सोडला गेला परंतु धावसंख्या अजूनही पाहतोय आपण धावफलकावरती 10 धावा. नक्कीच शेवटचे 2 चेंडू अशोकने निर्धावा हाताळून काढलेत. नक्कीच अनुभवी गोलंदाज आहे बल्लानी संघाकडून सुद्धा त्यांनी नेतृत्व केलं आणि नक्कीच डावपेच त्याला सुद्धा माहित आहेत या संघाच्या. आता मात्र सुरेख डिलिव्हरी गोलंदाज अनिल आता मात्र व्हेरिएशन करताना नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाहीये. नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तर चेंडू सरळ जाऊन विसावला तर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही. नक्कीच अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषक 2021 एक अविस्मरणीय स्पर्धा पाहतोय आपण मित्रांनो. नक्कीच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिकच्या माध्यमातून तब्बल 108 देशामध्ये. आता मात्र अपील केली जाते पंचांकडे परंतु पंच अपील फेटाळतात. लेग बाईचा इशारा तो पंच उमेश केने सरांकडून. जर पंचांचा विचार करता सलग 3 दिवस सुरेख भूमिका पार पाडली ते आमचे पंच उमेश केने सर. या विभागाचं मोठं नाव याने तब्बल ठाणे जिल्ह्याचं या ठिकाणी सुरेख अशी कामगिरी केली. पंचांची एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा या विभागातील परंतु आता नक्कीच आपण त्यांना पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. नक्कीच मोठमोठ्या टुर्नामेंट्सला त्यांनी या ठिकाणी आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच एक उत्कृष्ट अशी भूमिका साकारली. दरम्यान नक्कीच सुरेख असा चेंडू नक्कीच चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावला. नक्कीच दाद मागितली होती पंचांकडे परंतु पंच राम जाधव त्या ठिकाणी नक्कीच दाद देत नाहीये. वारंवार या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळले जातात. अनिल याच्याकडून जर विचार केला तर सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आता मात्र चेंडू बॅटच्या रेड्यामध्ये चेंडू जाईल आर पार सीमा पार षटकार.
होती मैदानाच्या आतमध्ये एक मेरी और एक तेरी असं समीकरण चाललं होतं, परंतु शाकिबने या ठिकाणी इरादे स्पष्ट केले आणि पिटकावला चेंडूला आरपार सीमा पार. आता मात्र की देखना स्ट्रोक आहे, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये, 2 बॉल्स आउट ऑफ द रो, 4 धावांसाठी चौक. आता मात्र अतिशय वेगाने पुढे सरसावते 21 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. नक्कीच अनिल आतापर्यंत महागडा ठरतोय. शाकिबने कमबॅक केलाय. आता मात्र उत्कृष्ट फटका, चेंडू जाईल लॉंग लॉंग अवे, बिग हिट, 6 धावांसाठी षटकार. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, नक्कीच विनंती असेल बल्लाणी संघ. जर विचार केला षटकाराच्या मदतीने तर आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी पंकज आम्हाला सांगतायत की धावसंख्या धावफलकावरती होते 27 धावा आणि 28 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नक्कीच दिवसभर आम्हाला ज्यांनी साथ दिली, जे आमचा नक्कीच पाठीचा कणा म्हटलं जातं समालोचन कक्षाला, जे म्हणजे आमचे ऑफिशियल स्कोरर. जर आजच्या दिवसामध्ये चोख अशी कामगिरी ज्यांनी साकारली ते पंकज यांनी, नक्कीच त्यांनी सुद्धा सुरेख कामगिरी स्वीकारली. त्याचबरोबर राम जाधव असतील पंचांच्या भूमिकेमध्ये, अक्षय वाकडे असतील, उमेश केणेसर असतील, नक्कीच सुरेख कामगिरी आतापर्यंत चोख बजावली. आणि त्याचबरोबर 10 क्रिकची आमची संपूर्ण टीम असतील यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा सलग 3 दिवस युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आता. नक्कीच या सर्वांचा हार्दिक आभार मानतो. नक्कीच प्रेक्षकांचा सुद्धा आभार असेल. नक्कीच पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असेल आणि येणाऱ्या काही षटकांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया हेमंत पाटील. एक बुलंद आवाज बल्लाणी गावचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स हेमंत पाटील. थँक्यू. थँक्यू विश्वास. नक्कीच ज्या पद्धतीने शाकिबने धुरा सांभाळली संघाची आणि एक विस्फोटक फलंदाजी करत एक सन्मानजनक स्कोरवर नेऊन ठेवलं. आता मात्र टीम बल्लाणी संघाला नक्कीच मी तर म्हणेन ही फायटिंग टोटल आहे या सामन्यामध्ये. संध्याकाळचं सत्र आहे, धावा चेस करणं देखील कठीण जातं संध्याकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच एक प्लस पॉइंट असणार आहे टीम बल्लाणीकडे की त्यांनी प्रथम फलंदाजी केली आणि फलंदाजी करत तब्बल 27 धावा टोकून काढल्याने 28 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम भूमी 11 मांडा संघासाठी. तर नक्कीच मी तर म्हणेन त्यांच्यासाठी लहरों पर वार करो, तूफानों से आंख मिलाओ, मल्लाओं का चक्कर छोड़ दो, तैरकर दरिया पार करो. नक्कीच त्याच पद्धतीने जर हा धावांचा डोंगर, हा धावांचा भवसागर पार करायचा असेल तर तशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. सांघिक सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात अशोक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतंय संकेत. सांघिक पहिलं षटक हाताळेल आपल्या संघासाठी गोलंदाज जाकीर. पहिला चेंडू अकाउंट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा अखेरपूस समाचार घ्या. चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पलीकडे. येतो A1 क्वालिटीचा बिग बिग षटकार डीजे. चौकार टोकून करायचा त्याच पद्धतीने. आता मात्र या धावा चेस करत असताना टीम भूमी 11 संघाकडनं अशोक याने मात्र एक पहिला षटकार त्याच्या बॅट मधून एक स्टँड अँड डिलिव्हर्ड आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच कौतुक करेन अशोकचं आणि अशाच पद्धतीची फलंदाजीची गरज आपल्या संघासाठी. तर पाहूयात पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्कीच ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन काहीसा ट्रॅव्हल होतोय शॉट थर्डमॅनच्या दिशेने आणि फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. या एका धावेच्या साह्याने 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती स्कोरबोर्डवर 7 या आकड्यावर. नक्कीच आता मात्र जसंकीने ही स्पर्धा गाजवली आहे. मागील काही स्पर्धांमध्ये कन्सिस्टन्सी दाखवत चांगलं परफॉर्मन्स क्रिएट केलाय तोच संख्येचा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जाकीर सज्ज होत आहे राईट आर्म ओव्हर द विकेट.
आता मात्र चेंडू काहीसा खाली राहतोय. नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा धाडस दाखवला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेथे होत नाही. चेंडू जाऊन विसावेल यष्टीरक्षकाच्या हातात. इट इज अ डॉट बॉल. पुलरलेनचा चेंडू होता. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल आणि फील्ड केला जाईल. वन बाउन्स. तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या ती धाव फलकावर 9व्या आकड्यावर जाऊन पोहोचते. नक्कीच इक्का दुक्का करून देखील धावा गॅदर केल्या जाऊ शकतात, परंतु एक मध्ये मोठा फटका खेळणं देखील गरजेचं आहे, कारण की तब्बल 28 धावांचं टार्गेट चेस करायचंय टीम भूमी 11 मांडा संघाला. आणि पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला खेळून काढला. फिल्डर तेथे येतोय लॉंग ऑन रिझन मधून, परंतु फंबलिंग होतीये. बॅकअप येत नाहीये योग्य प्रकारे आणि चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पलीकडे येणारा टिपिकल A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा चौकार. संकेत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून एक तेज तर्रार शॉट, लाईक अ ट्रेजर बुलेट शॉट ज्याला म्हटलं जातं. बंदुकीतून निघणाऱ्या गोलीप्रमाणे चेंडू जसा बॅटला आदळला होता आणि त्याचप्रमाणे तिथे अपयश आलं होतं दोन्ही क्षेत्ररक्षकांना. नक्कीच बॅकअप मध्ये कुठेतरी चुका झाल्या. आता मात्र ऑफ साइडला एक देखना अजिंक्य राणे स्टाईल मधून इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळून काढलेला हा एक संघर्षमय षटकार. हो हो, पहिला चेंडू आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो. पहिला अशक्तच्या स्वरूपाने बॅट टू दी आउट. बॅक थ्रोची गरज होती, तो मात्र गडी बाद करतो या ठिकाणी शाकिब. नक्कीच अशोक दिंडा उर्फ दिंडा, नक्कीच आपण नेहमीच त्यांना मागील काही वर्षांमध्ये बल्लाणी संघाकडून खेळताना पाहिलं. तोच अशोक दिंडा आता मात्र मांडा संघाकडून खेळतोय आणि त्यांचे एकमेकांचे डावपेच माहीत असणार यात काही शंका नाही. तोच डावपेच आखला शाकिबने आणि नक्कीच गडी बाद केला अशोक दिंडाचा. आता मात्र सुरेख फटका आहे. आता मात्र वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका पाहतोय झणझणीत फणफणीत 4 धावांसाठी चौकार.
मार्फत पाहतो त्यांचा फोटो डाव्या बाजूला झलकतोय ते जगन पाटील नक्कीच या संघाचे पुरस्कर्ते भूमी 11 मांडा नक्कीच विजयाची वाट या ठिकाणी दर्शवताना आता मात्र सुरेख फटका नक्कीच सकारात्मक स्ट्रोक चेंडू ट्रॅव्हल होतील क्षेत्ररक्षक येईल आणि जज करेल तोपर्यंत 2 धावा सशाच्या वेगाने नक्कीच या ठिकाणी मात्र प्राप्त केला येता 2 धावेने मात्र धावफलका पुढे सरसावेला 25 या आकड्यावरती नक्कीच आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला या ठिकाणी सांगताला पंकज घंटाकले ज्यांनी आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट अशी या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका पार पाडली त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर असतील नितीन यांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली आमचे पंच असतील राम जाधव उमेश केणी सर त्याचबरोबर गुड्डू अक्षय वाकडे नक्कीच आणि त्याचबरोबर आमची लाईव्ह टीम पूर्ण 10 क्रिकची यांच्या माध्यमातून आता मात्र सुरेख चेंडू आहे आणि नो चेंडू होते पंचांकडून नक्कीच आता मात्र फंबलिंग होते शाकिब कडून नक्कीच कुठे दडपण असेल गोलंदाजावरती आणि तोच दडपण या ठिकाणी सामन्यामध्ये पाहायला मिळतोय आता मात्र समीकरण असणार आहे 3 चेंडू 2 धावा नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट सुद्धा असेल उघडा डोले बघा नेट पुढचा चेंडू आहे फ्री हिट तर या फ्री हिट वरती पाहूया केतन आपण पाहणार आहोत आणि संकेत ही जोडी मैदानावरती तर केतनला पाहणार आहोत 2 धावेंची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी सुरेख फटका फुलटा चेंडू झेलची संधी आणि झेल बाद पुन्हा एकदा परंतु झेलची संधी होती झेल घेतला होता परंतु नो चेंडू होता नशिबाची साथ नाहीये बल्ल्याणी संघाला उत्कृष्ट झेल घेतला होता फ्रीटचा चेंडू होता 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल स्कोर लेवल आहे परंतु चेसिंग अँड रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे नक्कीच मित्रांनो आपण पाहताय कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी AB 11 आयोजित कोंडेरीकर चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतो नक्कीच तब्बल 108 देशांमध्ये 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते नक्कीच या ठिकाणी मात्र एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय शेवटचा नक्कीच 3ऱ्या दिवसातील शेवटचा सामना 2 चेंडू 1 धाव पाहूया पुन्हा एकदा शाकिब तयार आता मात्र सुरेख चेंडू आणि 1 धाव प्रस्थापित केले आणि विजय संपादन करता येतो म्हणजे भूमी 11 मांडला संघ नक्कीच विजय